नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे, हाऊ टू फिल इंजिनिअरिंग ऑप्शन फॉर्म। तर मित्रांनो, आपल्याला जर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी कॉलेजचे ऑप्शन निवडायचे फॉर्म सुरू झालेले आहेत। तर मित्रांनो, 26 जुलै 2025 पासून फॉर्म सुरू झाले आहे आणि त्याची लास्ट डेट ही 28 जुलै 2025 असणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे संपूर्ण ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, त्यासाठी कॉलेज कसे सिलेक्ट करायचे, त्यानंतर ब्रँच कशी सिलेक्ट करायची, प्रेफरन्स कसा सेट करायचा, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तर मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि ॲडमिशन संदर्भातील अपडेट भेटत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करू। तर मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला MST CET 2025 असे टाईप करून इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी cetcell.mahacet.org अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2025-26 असा ऑप्शन दिसेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला रजिस्टर मेल ID टाकायचा आहे, जो आपण रजिस्ट्रेशन करताना यूज केला होता तो। त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी साइन इन बटनावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, ऑप्शन फॉर्म भरण्याची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकलेली आहे, आपण डायरेक्टली तिथून लॉग इन करू शकता। तर मित्रांनो, आपलं पोर्टल ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी टेक्निकल एज्युकेशनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपले फॉर्म ओपन झालेला आहे। तर या ठिकाणी आता आपल्याला ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी मित्रांनो टोटली 18 इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे, ते सर्व इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच आपला ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे। तर मित्रांनो, त्यामध्ये प्रामुख्याने लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आहे असेच विद्यार्थी ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म हा त्याच्या लॉग इनमधून भरायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला तो कन्फर्म झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला कोणतेही चेंजेस करता येणार नाही। त्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना जास्तीत जास्त मॅक्झिमम 300 चॉईस तुम्ही सिलेक्ट करू शकता, म्हणजे 300 ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करण्याच्या अगोदर त्याचा प्रेफरन्स चेंज करू शकता। आपण या ठिकाणी फॉर्म एडिट पण करू शकतो सबमिट करण्याच्या अगोदर। अशा पद्धतीने सर्व इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे। ते सर्व इन्स्ट्रक्शन्स वाचून झाल्यानंतर या ठिकाणी प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो, आपलं पेज ओपन होत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपलं पेज ओपन झाल्यानंतर शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन, सेट युअर प्रेफरन्स, ऑप्शन फॉर्म समरी, कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म असे 4 स्टेपमध्ये आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे। तर यामध्ये पहिली स्टेप आहे शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन। यामध्ये सुरुवातीला ही नोट आहे, यल इन चॉईस कोड इंडिकेट कोर्स इन रिजनल लँग्वेज। म्हणजेच मित्रांनो, ज्या कॉलेज कोड समोर यल असेल तिथे मराठी लँग्वेजमध्ये आपले कोर्सेस आहे, तर ते इंडिकेट केलेलं आहे, तर ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी सिलेक्ट कोर्स नेम। तर या ठिकाणी मित्रांनो, आपल्याला ज्या ब्रँचला ॲडमिशन घ्यायचं आहे सुरुवातीला ती एक ब्रँच आपण या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सिलेक्ट केला आहे। त्यानंतर सिलेक्ट युनिव्हर्सिटी। तर यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील युनिव्हर्सिटी आपल्याला दिसतात, त्यामध्ये आपल्याला जी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे ती करायची आहे, किंवा तुम्हाला ऑल युनिव्हर्सिटीमधील कॉलेज सिलेक्ट करायचे असेल तर तुम्ही इथे ऑल सिलेक्ट करू शकता, किंवा तुम्हाला ठराविक 3च युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची असेल तर सुरुवातीला एक युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी मी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली आहे। त्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट। यामध्ये 3 जिल्हे आहेत, नाशिक, पुणे, अहिल्यानगर। तर या ठिकाणी मला समजा तिन्ही जिल्ह्यातील कॉलेज टाकायचे असेल तर मी ऑल सिलेक्ट करेल, मला फक्त नाशिक पाहिजे असेल तर मी नाशिक सिलेक्ट करेल, किंवा पुणे असेल तर पुणे, अहिल्यानगर असेल तर अहिल्यानगर। तर या ठिकाणी मी ऑल सिलेक्ट केला आहे। त्यानंतर इन्स्टिट्यूट स्टेटस डिटेल्स। तर या ठिकाणी इन्स्टिट्यूट स्टेटस, तर यामध्ये गव्हर्नमेंट ॲडेड, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट, त्यानंतर डीम युनिव्हर्सिटी अनॲडेड असे ऑप्शन आहे। तर या ठिकाणी मी ऑल हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे। त्यानंतर ॲटोनॉमी स्टेटस, या ठिकाणी पण ऑल ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे।
त्यामध्ये ॲटोनॉमस आणि नॉन ॲटोनॉमस असे ऑप्शन आहे. त्यानंतर मायनॉरिटी स्टेटसमध्ये पण ऑल ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट TFWS स्टेटस. तर मित्रांनो, आपण रजिस्ट्रेशन करताना TFWSला यस केलं असेल तर या ठिकाणी आपण यस करायचं आहे. समजा त्यावेळेस तुम्ही नो केला असेल तर या ठिकाणी ॲटोमॅटिकली नो ऑप्शन येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी सर्च इन्स्टिट्यूट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता या ठिकाणी संपूर्ण आपले पुणे युनिव्हर्सिटीतील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रँचचे संपूर्ण कॉलेज आलेले आहे. तर टोटल 100 कॉलेजची लिस्ट या ठिकाणी दिसलेली आहे. तर यामध्ये मित्रांनो, आपल्याला ज्या ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्या कॉलेजसमोर आपण टिक करायचं आहे. तर यामध्ये मित्रांनो, सुरुवातीला इन्स्टिट्यूट कोड आहे, इन्स्टिट्यूट नेम दिलेला आहे, त्यानंतर युनिव्हर्सिटी नेम आणि चॉईस कोड. तर मित्रांनो, यामध्ये समजा तुम्हाला TFWSचा पण ऑप्शन तुमचा यस असतं तर या ठिकाणी तुम्हाला 200 ऑप्शन दिसले असते कॉलेजचे. हे जे 100 आहे त्याच्या डबल. आणि या ठिकाणी याच्या खालीच तुम्हाला TFWSचा पण ऑप्शन दिसला असता आणि या ठिकाणी कॉलेज कोड चॉईस कोड पुढे टी हा असतं. तर अशा पद्धतीने आपलं TFWSचं असतं. या ठिकाणी समजा मला जे कॉलेज सिलेक्ट करायचं आहे तर या ठिकाणी मी सिलेक्टवरती क्लिक करतो. अशा पद्धतीने जे जे कॉलेज पाहिजे आपल्याला त्या कॉलेजसमोर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी टिक करून घ्यायचं आहे. जे कॉलेज सिलेक्ट केले आहे त्यानंतर या ठिकाणी ॲड सिलेक्टेड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, ते जे कॉलेज आहे आपण जेवढे सिलेक्ट केले ते या ठिकाणी खाली सिलेक्टेड झालेले आहेत. तर टोटल आपले 100 ऑप्शन होते, 100 कॉलेज होते, त्यामध्ये आपण 5 सिलेक्ट केले आहे. तर हे 5 या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर मित्रांनो, समजा आपल्याला यानंतर दुसरी ब्रँच घ्यायची आहे तर या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी सिलेक्ट कोर्स नेममध्ये आपण समजा या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर पुन्हा या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे आणि या ठिकाणी सर्च इन्स्टिट्यूटवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा ITचे टोटल 59 कॉलेज आहे तर ते कॉलेजची लिस्ट या ठिकाणी दिसलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा जे कॉलेज सिलेक्ट करायचे त्यापुढे टिक करायचं आहे. अशा पद्धतीने टिक केल्यानंतर या ठिकाणी ॲड सिलेक्टेड ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी हे 4 कॉलेज पण सिलेक्ट केले आहे. तर टोटल आपले 9 ऑप्शन झालेले आहे. त्यानंतर समजा मला मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी ब्रँच सिलेक्ट करायची आहे तर या ठिकाणी मी मेकॅनिकल सिलेक्ट करतो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सर्च इन्स्टिट्यूटवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीत मी 2 ऑप्शन सिलेक्ट केले. समजा या ठिकाणी ॲड सिलेक्टेड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली ते 2 पण आपले ऑप्शन सिलेक्ट झाले आहे. टोटल 11. आता मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी मुंबई युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. तर सुरुवातीला मी ब्रँच सिलेक्ट करतो कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि या ठिकाणी सिलेक्ट युनिव्हर्सिटी. तर या ठिकाणी हे बघा, नागपूर युनिव्हर्सिटी आहे, सोलापूर युनिव्हर्सिटी आहे, त्यानंतर आपली सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, नांदेड युनिव्हर्सिटी आहे, त्यानंतर शिवाजी युनिव्हर्सिटी, SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी आहे, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणारे म्हणजेच बाटू युनिव्हर्सिटी आहे, त्यानंतर जळगावची सावित्रीबाई कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, डीम युनिव्हर्सिटी, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, गोंदवा युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी. तर या ठिकाणी मी मुंबई युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली आहे. त्यामध्ये डिस्ट्रिक्टमध्ये समजा तुम्हाला ठाणे, मुंबई सबअर्बन, मुंबई सिटी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर असे ऑप्शन आहेत. या ठिकाणी समजा मी या ठिकाणी पण मी ऑल ऑप्शन सिलेक्ट केला आहे आणि या ठिकाणी सर्च इन्स्टिट्यूट. तर या ठिकाणी टोटल मुंबई युनिव्हर्सिटीचे आपल्याला कॉलेज दिसणार आहे. तर टोटल मुंबई युनिव्हर्सिटीतले कॉम्प्युटरसाठी 65 कॉलेज आहे. तर या ठिकाणी समजा मी VJTI सिलेक्ट केला आहे. समजा 2 कॉलेज मी सिलेक्ट केले आहे. आपल्याला जितके कॉलेज पाहिजे तितके आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर ॲड सिलेक्टेड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो माझे टोटल 13 ऑप्शन सिलेक्ट झालेले आहे. तर आपले सर्व कॉलेजेसचे ऑप्शन सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, यामध्ये एक लक्षात घ्या की आपण एकाच कॉलेजच्या असंख्य ब्रँच आपण या ठिकाणी निवडू शकतो. म्हणजेच एका कॉलेजच्या आपण 4-5 ब्रँच पण
टाकू शकतो। तर या ठिकाणी आता आपल्याला मित्रांनो सेट युअर प्रेफरन्स, तर आता या ठिकाणी आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे। तर प्रेफरन्स देताना या ठिकाणी समजा असं सिलेक्ट करायचं, ज्या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला जो एक नंबर पाहिजे जे कॉलेज त्या ठिकाणी टिक करायचं आहे सुरुवातीला। अशा पद्धतीने टिक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपले सर्व कॉलेजेस समोर टिक करून घ्यायचं आहे। टिक केल्यानंतर आपला प्रेफरन्स या ठिकाणी दिसतो आपल्याला। या ठिकाणी समजा मी टिक केलंय, लगेच त्याचा प्रेफरन्स समोर 11 नंबर आलेला आहे। अशा पद्धतीने समजा आपले 13 ऑप्शन सिलेक्ट झाले आहे, 13 प्रेफरन्स सिलेक्ट झाले आहे। यामध्ये समजा तुम्हाला वाटलं की आपला प्रेफरन्स चुकला आहे तर या ठिकाणी रिसेंट माय प्रेफरन्सवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन फॉर्म समरी या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे। तर यामध्ये आपण ज्या पद्धतीत ऑप्शन सिलेक्ट केले आहे, प्रेफरन्स दिलेला आहे, तो संपूर्ण प्रेफरन्स या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सर्वात शेवटची स्टेप आहे कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म। तर या ठिकाणी प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवरती एक टेक्स्ट मेसेज येणार आहे, तो मेसेज टाकून आपला फॉर्म कन्फर्म करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला आपला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे। तर तुम्हाला जर ऑप्शन फॉर्म भरताना काही क्वेरी असेल, काही अडचण असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता। तसेच मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ओके, थँक्यू।